गेल्यानंतर 10 ते 12 आमदार या दोन्ही दिवशी उपस्थित नाही असं स्पष्ट दिसतंय. याच्यामध्ये आमदारांनी परमिशन घेऊन अनेक आमदार आलेत आणि आमदार गेलेत. कारण प्रत्येकाला थोडंसं त्यांच्या व्यक्तिगत, कारण की आता सध्या लग्नाचं सीझन चालू आहे, कोणाचं लग्न आहे, व्यक्तिगत कामं होते, ते परमिशन घेऊन गेलेले. त्यामुळे या सगळ्याच्या बाबत पण जे आले नाहीत त्याबद्दल प्रभाऱ्यांनी आज सांगितलेलं आहे की जे आले नाहीत त्याला शोकास देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही जे आले नसतील त्यांना शोकास देऊ, त्यांच्याकडून कारणं मागून घेऊ. आणि आता पुढे निवडणूक आहे, त्यामध्ये पक्षाच्या शिस्तीमध्ये जे कोणी येत नसतील त्यांना त्या पद्धतीचं प्रॉपरली संदेश देण्यात येईल. नाना, आपके मुताबिक कितने एमएलए नहीं आए? आपके मुताबिक कितने एमएलए नहीं आए? आपके हातात कितने एमएलए नहीं आए? आमदार आले नाही, तुमच्याकडे काय माहिती आहे? 7 आमदार नहीं आए और 7 आमदारों का उनका किसी का शादी था, किसी का व्यक्तिगत कार्यक्रम थे. उन लोगों ने हमसे बात कर उनको हमने छुट्टी दी. बरेचसे आमदारांचे आले सही करून लगेच निघून गेले. मात्र जो पदाधिकारी आए नहीं और विदाउट परमिशन नहीं आए उनको शोकास दिया जाएगा. असे किती आमदार आहेत की जे परवानगी जिल्हामध्ये आले नाही या ठिकाणी? जवळपास सगळ्याच आमदारांनी परवानगी घेऊन गेलेली. नोटीस पण पदाधिकारी किशन सिद्दीकी दोन्ही दिवस आले ते सांगितलं ना तुम्हाला. तर त्यांनी पण परवानगी घेतली होती का? ज्यांनी परवानगी घेतली नसेल असे जे काही आमदार असतील त्यांना शोकास पाठवलं जाईल. किती टाइम येते अशी? त्याला देतो, यादी देतो आता. तर पण आमदारांना काही सिरियसनेस आहे की नाही तुमच्या? म्हणजे कारण की खरं तर सर्वच बाकीच्या पक्षांमध्ये पक्ष संघटन आणि पक्ष वाढवणे लोकांपर्यंत पोहोचणे. आम्ही तुम्हाला सांगितलं की जे लोकांनी दांडी मारली त्यांना शोकास दिला जाणार. आम्ही सांगितलं नाही, आम्ही सोडणार असं नाही सांगितलं. शोकास दिला जाणार आणि योग्य निर्देश आणि कारवाई करण्याचं भूमिका आमचे प्रभारी रमेश चन्नीदलांनी जाहीरपणे मांडली. पण तुम्ही म्हणताय सगळ्याच आमदारांनी कारण सांगितलं, तो शोकास नोटीस कोणाला द्यायची? सांगितलं ना तुम्हाला. ज्याच्यात कोणी ज्या पद्धतीचं चुकीचं कारण सांगून सुट्टी मारली असेल तर त्याची माहिती घेतली जाईल. जर सगळ्या आमदारांकडे जर मतदारसंघात काम असेल किंवा काही इव्हेंट असतील